विकेट मिळाली या ठिकाणी सिक्सर, त्याच्यानंतर डॉट बॉल. विकेट मिळाली या ठिकाणी गोलंदाज जय तुरेला. आपलातून बॉल होता, पडल्यानंतर थोडासा कटर पाहायला मिळाला, बाहेरच्या दिशेने वळण घेत होता आणि पहिला ब्रेक थ्रू, अर्ली ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळून देत असताना गावदेवी स्पोर्ट दिवे संघासाठी. या सीझन मध्ये गावदेवी स्पोर्ट दिवेनं आता नुकतीच एक स्पर्धा जिंकली सरवलीच्या क्रीडांगणावरती, जॉयकुमार ट्रॉफी. परंतु इथे कारिवलीच्या विरुद्ध कारिवली देखील भन्नाट फॉर्ममध्ये. चालू सीझनचा आपण विचार केला तर 6 रन स्कोर कार्डवर. यावेळेला कंट्रोल फटक्यामध्ये जरूर होता, कंट्रोल हुक पाहायला मिळाला. डीप मधून मिड विकेटचे फिल्डर येतात, बॉलवर मिळेल फक्त एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 7 धावा. 5 षटकांच्या मॅचेसमध्ये हेच तर महत्वाचं असतं की ज्या वेळेला तुम्हाला सुरुवात चांगली मिळते त्यावेळेला विकेट वाचवणं गरजेचे असतात आणि त्यानुसार डाव पुढे नेणं गरजेचं असतो. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 7 धावा. कारण आज मॅचेस आपण जर बघितल्या तर सर्वच्या सर्व मॅचेस धावांचा पाठलाग करत असताना जिंकलेल्या. कालचा सामना होता, कालच्या ज्या मॅचेस होत्या की धावा डिफेंड होत होत्या, परंतु आज कमालीचा रन चेस. यावेळेला लॉफ्ट करण्यात आला कॅपमध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, मिड विकेट सीमारेषा पार येतोय खणखणीत. चौकार या ठिकाणी आल्या. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा अजयच्या बॅटमधून. नेत्रदीपक फटका. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात रणवीर 11 कारिवली संघ करत असताना सोडून दिला बॉल. लेग स्टंपच्या बाहेरून निघून जातोय सरळ. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. मिळेल एक अवांतर धाव. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या. 12 रन्स ऑन द बोर्ड. ऑन साइडला फुल अँड पॉवरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल युजी सिक्सर. पहिल्या षटकाचा केस संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 18 धावा. एक गडी जरूर बाद केला, परंतु ज्या रन्स बनवणं गरजेच्या होत्या, फर्स्ट ओव्हरमध्ये सुरुवात जी मिळवणं गरजेची होती ती सुरुवात डेफिनेटली फलंदाजांनी मिळवलेली आहे. सूरज भोईर येतो गोलंदाजी करण्यासाठी. वन साइड मॅचेस आज खरं तर टेमघरने जिंकल्या. ज्या प्रकारे त्यांचा रनचेस आपल्याला पाहायला मिळाला. त्या बाच्या आपण आता इथून विचार केला तर नवीन पारितोषिक आता जरूर लागलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर जो प्रेक्षक झेल पकडणार त्याच्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. भावेश तरे यांच्याकडून ते पारितोषिक असेल. आतापासून तर मॅचेस ही स्पर्धा संपेपर्यंत ते पारितोषिक असणार आहे. प्रेक्षकांसाठी देखील आता सुवर्ण संधी. चला, बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅचेस पकडा. कॅच लवर कॅश लव. सेकंड ओव्हर सूरज भोईर. सूरज भोईर सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर लवेश नाईक. हो, यावेळेला मागे उडवायचं होतं, स्कूप करण्याचा प्रयत्न. तर कीपरच्या हातामध्ये बॉल. डॉट. सूरजने आता निर्धाव चेंडून सुरुवात केली आहे. पलटवार त्याला देखील करणं गरजेचं असेल, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये फार वेगानं रन्स बनवलेले आहेत. ओके, इथून आता तो कमबॅक केला जाऊ शकेल का गोलंदाजांच्या वतीनं. राईट आर्म ओव्हर द विकेट.
खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे. एक धाव सहजगत इथे मिळेल. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झालेल्या आहेत. त्या 19 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच आपण विचार केला तर 2 षटके पॉवर प्लेचे असतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. सूरज ओव्हर द विकेट ना हो पुल करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. इथे मात्र चांगला बॉल परंतु एक धाव पूर्ण करण्यात आली. हुक करण्याचा देखील प्रयत्न म्हणावा लागेल. ज्या प्रकारे बॅट रोल केली होती वरनं बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता. हवेतून हा देखील फटका एक्झिक्यूट करायचा होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धाव्याने पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती 20 धावा 20 रन्स. फर्स्ट ओव्हरमध्ये 18 आल्या परंतु इथून आता धावा कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न दिसतोय सूरज भोईरच्या वतीनं. कारण पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न लवेश नाईक आणि जरूर बॅटर अजयचा देखील असणार आहे. बघूया एखादा मोठा फटका या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल का. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चांगला फटका लॉंग ऑनला. फिल्डर जज करत होता परंतु एका टप्प्याने बॉल सीमारेषा ओलांडत असताना हा येतोय चौकार. थँक्यू. चौकारानं आपण पाहतोय धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे 24-24 रन्स. क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडासा बदल करण्यात येतोय. टीपमध्ये स्क्वेअर लेग थोडासा फॉरवर्ड उभा करण्यात आलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफ लेग फिल्डर 3 खेळाडू जे त्या सर्कलच्या बाहेर आहेत. सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फर्स्ट पॉवर प्ले सुरू आहे परंतु सेकंड ओव्हरमध्ये यावेळेला यॉर्कर लेन बॅटच्या आतल्या कडेला बॉल लागतो. इनर एज बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाव त्या दरम्यान घेण्याची वेळ होती. बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर रणवीर 11 कारिवलीमध्ये देखील स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. रोहितनं षटकारानं सुरुवात केली परंतु तो लवकर बाद झाला आणि त्यानंतर अजय आणि लवेश नाईकमध्ये चांगली भागीदारी इनिशियल ओव्हर्समध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. चांगला स्टार्ट मिळून देताना सूरज लेन बॉल होता. फोर्स करण्याचा प्रयत्न पुन्हा लॉंग ऑन कडे बॉल येतोय. एकच धाव चांगली गोलंदाजी. एका धावेने स्कोर पुढे जाताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 26 धावा आणि दरम्यान आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आपण पाहतोय की मान्यवर कक्षामध्ये ग्रामपंचायत सदस्य चषक 2025ला सदिच्छा भेट देण्यासाठी आमच्या ताई ज्योत्स्ना चौधरी ताई या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जरूर भाऊजी उमेश चौधरी देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे सर्व यंग अँड डॅशिंग युवा लीडर युवा नेतृत्व अमोल तरे मी आपल्याला विनंती करेन आपण आपल्या शुभाचे उमेश चौधरी जे आपले भाऊजी आहेत भाऊजींना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तसेच ज्योत्स्ना ताईला देखील आपण सन्मानित करतोय. ताई देखील आवर्जून स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत आणि ज्योत्स्ना ताईचा सन्मान आपल्या मंचावरती या ठिकाणी केला जातोय. यस डीजे थँक्यू डीजे थँक्यू. यस मॅच सुरू होते. षटक क्रमांक 3 गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मेघनाथ येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 3ऱ्या षटकामध्ये सामना करेल बॅटर अजय. ओ मेघनाथचा पहिला बॉल बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही सर. कीपरच्या हातामध्ये बॉल डॉट बॉल वापसी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
कमबॅक आपण पाहतोय जरूर. पुन्हा एकदा चांगला बॉल. हा देखील सरळ कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली आहे. दर्जेदार बॉलिंग परफॉर्मन्स. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. लागोपाठ 2 चेंडू आपल्याला डॉट बघायला मिळाले. मेघनाथ गोंधळे सध्या गोलंदाजी करतोय. पलटवार करणं गरजेचं असेल. हो, पुन्हा एकदा थोडसा मुवमेंट पाहायला मिळाला मला वाटतं बॉल मध्ये. खरं तर आता कॉमेंट्री बॉक्स परफेक्टली स्क्वेअरलेग बाउंड्री लाईन वरती इथून बॉलचं विश्लेषण करणं थोडंसं डिफिकल्ट होतोय. बॉल एक्झॅक्टली कुठे मूव्ह होतोय. आउट स्विंगर आहे, इन स्विंगर आहे की कटर आहे किंवा ब्रेक आहे, या गोष्टी प्रॉपर एक्सप्लेन करू शकत नाही. परंतु गोलंदाजी लाजवाब. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी होते, अप्रतिम. लागोपाठ 4 चेंडू डॉट. यावेळेला फोर्स करण्यात आला. व्हॉट अ शॉट. पूर्ण राग या फटक्यामध्ये काढला आणि बॉल सरळ पाठवला लॉंग ऑनच्या बाहेर. मोर्सिंग स्ट्रोक, षटकार. थँक्यू डीजे. परफेक्ट फटका तुम्हाला पाहायला मिळाला. बॉल सरळ निघून गेला लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. पुन्हा एकदा ये भी जाएगी मैदान के बाहेर. लागोपाठ 4 चेंडू डॉट आले. परंतु सांगितलंय अजयनं, मी ही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. ठोकलाय त्यानं षटकार. लागोपाठचा दुसरा. मला वाटतं आयवा कॅच पकडलेली आहे का बाउंड्री लाईनच्या बाहेर. या प्रेक्षकांना प्राइज आहे. आयवा कॅच साठी हे पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल ऑप्शनच्या बाहेर आला आणि फेकून दिला सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडली. त्या प्रेक्षकाला विनंती करतोय की आपण या. कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आ जाओ, ये बघा, पारितोषिक अनाऊन्स करण्यात आलं सीमारेषेच्या बाहेर आणि लगेचच झेल पकडण्यात आलेली आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. साहिल यांचे पैसे साहिलनेच जिंकलेले आहेत, परंतु ते साहिल तरे आहेत. आणि तुमचं नाव साईनाथ. खुश आहे कारण आता मॅच बघायला आला, विदाऊट तिकीट आला आणि कॅश घेऊन जाणार. आता दिवसभर मध्ये बसला तर इथेच बस, स्क्वेअर लेगला 5 घेऊन जा. 100 रुपयांचं पारितोषिक त्याला दिलं जाणार आहे. या साईनाथ आपण पुढे या. आईवा कॅच पकडलेले आहे. आम्ही ढोकाळीकर टी शर्ट वर नाव आहे. ढोकाळी मधून आलाय का. क्या बात आहे. ट्रॅव्हलिंग तर सुटली. परंतु मॅचचा पण आता या ठिकाणी विचार केला तर लागोपाठ 4 चेंडू डॉट आले होते मेघनाथ गोंधळेचे. परंतु त्यानंतर शेवटच्या 2 बॉलवर 2 सिक्सर. यानंतरचा जो सामना होणार आहे, दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. सामना असेल जय ब्राह्मणदेव भाटाडे आणि त्यांच्या विरुद्ध ओव्हर द विकेट सूरज तयार.
स्विंग करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली आहे. स्कोर एका धावेने पुढे जाताना 36-39 माफ करा. गावदेवी कोलशेत विरुद्ध जय ब्राह्मणदेव भाटाळे असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. मला वाटतं की यशवंत स्मृती राहणार संघ नाहीये प्रेझेंट, त्याच्यामुळे एक ऍडजस्टमेंट होती आणि गावदेवी कोलशेत टीम इथे खेळणार आहे भाटाळेच्या विरुद्ध या पुढची लढत. दोन्ही कॅप्टन 5 ओव्हर संपल्यानंतर टॉस होणार आहे. 39 धावा चांगली टोटल स्कोर कार्ड वरती. वेगवान ते सरदार, परंतु कीपर कडने मिस्टेक आणि ते सेकंडचा कॉल. धावबादची संधी आहे आणि फलंदाज रन आउट. धक्का लागतोय रणवीर 11 कारिवलीला. सॉंग्स डीजे पांगा, अमर कोळी, नवीन बॅटर जतीन पाटील आणि एक नवीन टॅलेंट आता या भिवंडी मध्ये तुम्हाला बघायला मिळालंय. कारिवली मधून उदयास आलेला खेळाडू जतीन पाटील ऑन स्ट्राईक. सूरज समोर पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु सूरज भोईरचा वेग, रफ्तार त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण सातत्याने बघत आलेलो. दिवे एक्सप्रेस भन्नाट वेगाने चेंडू त्याने हाताळला. डॉट बॉल. धर्मराजा चषकातील मालिकावीराची बाईक जिंकणारा खेळाडू जतीन पाटील ऑन स्ट्राईक. परंतु त्याच्या समोर दिवे गावातील सर्वात वेगवान गोलंदाज सूरज भोईर आहे. चांगला सामना रंगेल, चांगलं बॅटल, चांगलं युद्ध जरूर रंगणार आहे, यात शंकाच नाहीये. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे. बरोबर आपण ही स्पर्धा पाहतोय. अमोलजी तरे जे युवा ग्रामपंचायत सदस्य फार कमी वयामध्ये खऱ्या अर्थानं त्यांना संधी मिळाली. आज कशेळी ग्रामपंचायतीवर येणाऱ्या भविष्यामध्ये सदस्यातून सरपंच व्हावे, याच आम्ही त्यांच्यासाठी सदिच्छा इच्छा व्यक्त करतो. ओव्हर द विकेट ऑन साइडला उडवल्या बॉल. मिड विकेटला फिल्डर येत आहेत. बॉल खाली पकडली जेल आणि समाप्त होतोय जतीन पाटीलचा खेळ. बिग विकेट, बिग ब्लो फॉर द टीम वीर बजरंग कारिवली. चेक. वाह, धन्यवाद डीजे गणेश तरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं आम्ही मनापूर्वक स्वागत करतोय. विकेट मिळाली या ठिकाणी आपण बघितलं. बॅटर जतीन पाटील शून्यावर बाद झाला. सूरज भोईरला सफलता मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 8 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि तो लगेचच त्याला कॅप्टननं कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे आणि तो इफेक्ट, तो परिणाम दिसून देखील आलाय. मागे जातोय बॉल, वरची कडा, टॉप एज, बॉल नाही थांबणार. फाईन लेगला वेगानं फर्रार येतोय चौकार. एकविराईचा पालखी सोहळा खरं तर
हा सुख हा आनंद काही वेगळाच आहे. या वर्षी तो खरं तर आम्ही अनुभवला पहिलाच वर्ष होता. श्री क्षेत्र कारला येथे पालखी सोहळा जुना अंदुर्की गावातून खरं तर निघाला आणि त्या पदयात्रेमध्ये 4 दिवस वारकरी यात्री चालले, परंतु आईच्या गडावर गेल्यानंतर जो आनंदाचं वातावरण निर्माण झालं तो काही वेगळाच होता. शेवटचा बॉल सूरज भोईरचा कट करण्याचा प्रयत्न होता. स्वेअर मारा, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालेला आहे. विवेक विवेक नाईक आहे ऑन स्ट्राईक. चौकार आला पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅटमधून. खरं तर टॉप एज एक नशिबाचा चौकार त्याला मिळाला होता, परंतु इथून आता जरूर जी त्याला स्टार्ट मिळालेली आहे त्यानुसार तो पुढे डाऊन येणार का, चांगला खेळ तो साकारणार का. 45 रन्स. सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ स्विंग अँड मिस. तर बॉल कीपरकडे आणखी एक डॉट आणि याचबरोबर 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत 45 आणि इथून आता शेवटचे 6 बॉल शिल्लक. किमान 15 धावा आणखी जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 60 ते 65 धावा जर तुम्ही बनवल्या तर या मैदानावर चांगला फाईट करू शकता. खरं तर आजच्या दिवसाचा आपण हर्ष तरे गाडी घेऊन या. थँक्यू. अंतिम षटक गणेश पाटील गोलंदाजी करण्यासाठी येतोय. स्कोर कार्ड वरती 45 धावा या ठिकाणी लागलेल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर जवळजवळ 11.25च्या सरासरीनं धावा या ठिकाणी जोडलेल्या आहेत. चला टॉस साठी देखील सज्ज राहायचं. जयब्रामदेव बाटाळे आणि गावदेवी कोलशेत दोन्ही कॅप्टन. हो स्पुलर लेन यॉर्कर लेन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. डॉट बॉल, चांगला बॉल कीपरच्या हातामध्ये येतो. अंतिम षटकाला चांगली सुरुवात करण्यात आली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर तुम्ही पाहतात अजयला. अजयनं 3 सिक्सर जरूर मारले, परंतु डॉट बॉल आतापर्यंत अजय 6 खेळलेला आहे. त्या गोष्टीचाही विचार करावा लागेल. पुन्हा यॉर्कर लेन, मिड ऑफ कडे येतोय बॉल. फिल्डर उपस्थित, मिळेल फक्त एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना मला वाटतं दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला होता त्या ठिकाणी आणि धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालेला आहे. अजयला मैदान सोडावं लागेल. धक्का लागतोय रणवीर 11 कारिवली संघाला. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बाद झाला. नवीन बॅटर अमोल पाटील मैदानामध्ये एंटर होतोय. यावेळेला समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑन कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेल्या. बघा काही प्रेक्षक मैदानातून चाललेत.
हो साहेब, थोडं बाजूनं व्हा. दोन धावांनी स्कोर पुढे जात असताना उलटॉल बॉल पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि दोन धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. लागोपाठ दोन वेळा दोन डबल्स आपल्याला बघायला मिळाल्या. हो लॉफ करण्यात आलं. व्हॉट अ शॉट. कडक KDK षटकार. षटकार या ठिकाणी आलेला आहे. बॅटर विवेक च्या बॅट मधून तुफानी फटका तुम्हाला बघायला मिळाला. यावेळेचा हा चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. विवेक नाईक कमाल करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि जरूर विवेकसाठी अजयनं त्याची विकेट फेकली आणि आता विवेकनं जरूर त्याचा फायदा देखील उचललेला आहे. पुन्हा एकदा गणेशचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय गॅप मध्ये बॉल. हा देखील सरळ निघून जातोय सीमा पार. चौकार. काय फिनिश केलेला आहे डावाला. दर्जेदार फलंदाजी बघायला मिळाली आणि आज बरोबर डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या. एकूण 61-62 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल. सामना जिंकण्यासाठी वळूया पुढील सामन्याचा टॉस आहे ते केला जाणार आहे. या दोन्ही कॅप्टन जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि रावदेवी कोलशेत. मी विनंती करेन उमेश चौधरी आमचे भाऊजी आहेत आणि ज्योत्ना ताईंना आम्ही विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी या. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. तसेच अमोल तरे दादांचे काका हे देखील आलेले आहेत. टॉस आपण करतोय. 5 ओव्हरची मॅच आहे आणि दोन्ही कॅप्टनला टॉसची माहिती देतो. एका बाजूला AKM ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत सदस्य अमोल तरे. दोन्ही एक कॉल करायचा आहे. AKM किंवा ग्रामपंचायत सदस्य. ओके. AKM इज द कॉल बट अमोल तरे असं आलेलं आहे. अर्थातच टॉस जिंकलाय भाटाळे ना. विनंती करतोय आपण पुन्हा मंचावरती विराजमान व्हा. भावेश दाणेविकी जिंकलेली आहे. 5 ओव्हरची मॅच काय निर्णय घेतोस काय सांगणार क्षेत्ररक्षण करण्यामागचं रिझन. ओव्हरऑल या सीझन मध्ये कशी स्टार्ट राहिली आतापर्यंत. या मॅच मध्ये असं वाटते की कुठेतरी पुढे जावं पुन्हा पुढे आणण्याचा प्रयत्न करावा असतील तुम्हाला आणि तुमच्या संघाला. पुढची टीम खेळते ठाण्यामधून काही अंतरावर एक गाव असलेलं आहे म्हणजे तुम्ही इथे येत असाल खेळण्यासाठी. कसा एक्सपिरियन्स आहे या मैदानाचा आणि ठाण्यामध्ये तुम्ही क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळत असाल. ग्रामीण क्रिकेट होतं त्या विभागामध्ये.
या स्पर्धेमध्ये कसं लक्ष असेल आणि एंट्री तुम्हाला कशी मिळाली आज? ते मग काय संधीचं पूर्ण कराल, शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. टॉस जिंकून पाटळीच्या कॅप्टन पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे टीम गावदेवी कोलशेतला. थँक्यू तिजय. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे गावदेवी स्पोर्ट दिवे संघाकडून. टार्गेट या ठिकाणी पार करावं लागेल ते एकूण 65 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल. 62 रन्स टू विन. आज चांगल्या प्रकारे रन्स होत आहेत, स्कोर होत आहेत. बाउंड्रीज डायमेन्शनचा विचार करता MRI चे आपण बॉल यूज करतोय, परंतु काल जास्त स्कोर होत नव्हता. काल तर होम ग्राउंडवर कशेली टीमनं 27 धावांचं संरक्षण केलं होतं. AKM ग्रुप कशेली आयोजित ग्रामपंचायत सदस्य चषक 2025 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. सलामी करण्यासाठी आपण पाहतोय संकेत गोंधळे आणि सागर भोईर ही जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. जतीन पाटील षटक क्रमांक पहिला आणि पहिलाच बॉल बी मध्ये चांगला एक्झिक्युशन, चांगला फटका ड्राईव्ह करण्यात आलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. धावांना सुरुवात. डीप मध्ये एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला फिल्डर सेट करण्यात आला. 2:15 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला, याची नोंद असू द्या. एकदा आपण पाहतोय त्याच दिशेनं दोन्ही बॅटर आपलं अकाउंट ओपन करत असताना पहिली धाव ही अत्यंत महत्वाची असते आणि ती पहिली धाव या ठिकाणी कंप्लीट करताना तुम्ही बघतायत दोघे बॅटर स्वतःचा आत्मविश्वास वाढवत आहेत. जतीन पाटील पुन्हा एकदा टर्न होतोय. फुलटॉस स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. बॉल आता डायव्हर्ट झालाय, गॅप मधून मागे जातोय. फिल्डर पोहोचतील बॉल पर्यंत, तोपर्यंत वेळ होती बॅटर संकेत गोंधळेकडे 2 धावा पूर्ण करण्याची. गावदेवी दिवेनं नुकतीच एक स्पर्धा जिंकली, जॉयकुमार ट्रॉफी जी सरवलीच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती आणि तेथून त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. परंतु आता गोलंदाजीचा आपण विचार केला तर आज जय तुरे महागडा ठरला, त्यानंतर शेवटला धनेश पाटील हा खेळाडू देखील भरपूर महागडी गोलंदाजी करताना दिसला आणि एकूण 61 धावा येथे जोडण्यात आल्या. 62चं लक्ष आता सेट केलेलं आहे. जतीन पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतोय, परंतु इथे फुल टॉस फायदा पुन्हा उचलता आला नाहीये. 2 वेळा फुल टॉस मिळाले, परंतु दोन्ही वेळेला बॅटर अपयशी ठरला आणि डेफिनेटली आता ऑर्गनायझिंग कमिटीनं आताच अनाऊन्स केलेलं आहे की ग्रामपंचायत सदस्य चषक नेक्स्ट इयरला कदाचित नाईट फॉर्मॅटमध्ये बघायला मिळेल. क्या बात आहे, कारण हे यश आहे. या वर्षाचं यश येणाऱ्या वर्षामध्ये जरूर आत्मविश्वास वाढवेल. यावेळेला क्लासिकल फटका मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवल्या बाहेर, परंतु चांगला एफर्ट पाहायला मिळाला लॉंग ऑनच्या फिल्डर कडून. जबरदस्त फिल्डिंग.
एक रन त्यानं आपल्या टीमसाठी वाचवली आहे का? ओह, 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. चौकारच आहे बघा, पळून चौकार आलेला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतं परंतु तो थोडासा लेझी आला आणि त्याचा फायदा लगेचच फलंदाजाने उचलला. 4 धावा या पळून पूर्ण करण्यात आल्या. शून्यातून विश्व निर्माण करायचं असतं, आता शून्यातून 62 धावा इथे पूर्ण करायच्यात. सामना जिंकण्यासाठी रणबीर इलेव्हन कारिवली समोर गावदेवी दिवेला. यानंतर आणखी एक मोठी मॅच, वन मोर बिग मॅच, जय ब्राह्मदेव भाटाळे वर्सेस गावदेवी कुलशेत. जतीन पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतात, 9 धावा, 9 रन्स. सामना करेल बॅटर सागर भोईर. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, हवेत बॉल आहे. विकेट कीपर जज करतोय आणि पहिला यश, पहिला ब्रेक थ्रू देत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. या ठिकाणी आता सेकंड ओव्हर साठी पहिल्या षटकाचा केस संपला. 9 धावा स्कोर कार्ड वरती ते लागलेल्या आहेत. 9 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. यश म्हात्रे येतोय दुसऱ्या षटकामध्ये. इथून आता दबाव असेल गावदेवी स्पोर्ट केवनी दिवे संघावर, कारण पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त रन्स तुम्हाला कंप्लीट करायचे असतात ज्या वेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता आणि 60 प्लस 60 पेक्षा जास्त धावा तुम्हाला जोडायच्या आहेत या परिस्थितीमध्ये. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार करण्यात आला. मिडॉन कडे बॉल येतोय. एक धाव त्या ठिकाणी सहजगत्या पूर्ण करण्यात आलेली आहे. गोलंदाजासाठी आता विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं प्राइस दिलं जाणार आहे. रोहिदास म्हात्रे यांच्याकडून ते पारितोषिक असेल. रणबीर इलेव्हन कारिवली संघाचा गोलंदाज यश म्हात्रे साठी. यश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू सोडून दिला. पंचांचा नो बॉलचा इशारा. विकेटच्या बाहेर चेंडू पिच होतोय. या रोहिदास म्हात्रे आपलं स्वागत आहे मंचावरती येऊन. आपण विराजमान बाबा यशचे ते वडील आहेत आणि यश सध्या गोलंदाजी करतोय. अवांतर धाव त्या ठिकाणी जोडली गेली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 11 रन्स. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. मुक्तपणे फटका खेळणार का बॅटर दर्शन पाटील ऑन स्ट्राईक. गरजेचं असेल एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल मॅच मध्ये वापसी करण्यासाठी. यशचा पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगवान. आणखी एक डॉट बॉल. दबाव वाढत चाललेला आहे कारण पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलेला नाहीये. आज आपण जर विचार केला तर जरूर अक्षय मडवी आज संघामध्ये नाहीये. मला वाटतं थोडेसे इंजर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची उणीव जरूर भासते आहे कारण ते नेहमीच टॉप ऑर्डरला बॅटिंग करण्यासाठी येतात. धावसंख्या 11 धावा. यावेळेला स्लॉग स्वीप, जबरदस्त फटका आणि हा बॉल सीमा पार. षटकार.
कडक शॉट, क्लासिकल फटका, बॉल सर स्क्वेअर लेग सीमा पार. दर्शन पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. आता कुठेतरी प्रेशर रिलीज झालेलं तुम्ही पाहतायत. थोड्याच वेळाने या ठिकाणी शुभागमन होणार आहे. माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य काल्हेर हरीशजी जोशी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होणार आहे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न यश आता थोडासा डिसिप्लिन दिसत नाहीये, दिशाहीन दिसतोय. अवांतर धाव, स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 18 धावा, 18 रन्स. एक्स्ट्राच्या रन्स या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. पुन्हा हवेत आहे बॉल, विकेटची संधी असेल. मिड विकेटचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. कॅच ड्रॉप. अजय कडनं मिस्टेक झालेली आहे आणि चुकी, फार मोठी चुकी असू शकते, कारण दर्शन पाटीलला जीवनदान मिळालेलं आहे, जो चांगल्या फॉर्मात आहे. या पंच एक मिनिट दरम्यान आपण पाहू शकता या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. माजी उपसरपंच ग्रामपंचायत काल्हेरचे तसेच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हरीशजी जोशी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य काल्हेर आदरणीय हरीश जोशी यांचं शुभागमन झालेलं आहे. नक्कीच आपण पाहू शकता आज तमाम मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला बघायला मिळालेली आहे. हरीशजी जोशी यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य काल्हेर आणि माजी उपसरपंच त्यांचा कटआउट तुम्ही पाहू शकता. स्ट्रेट बाउंड्री लाईन वरती लावण्यात आलेला आहे. हार्दिक शुभेच्छा देणार आणि त्यांचं आगमन नुकतंच या ठिकाणी झालेलं आहे. मी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. इथे 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 22 धावा ओव्हर नंबर 2 चा खेळ मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 2 या वेळेला सुरू असताना 22 धावा या स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. 22 रन्स ऑन बोर्ड. यानंतरचा जो सामना होणार आहे तो सामना असेल जय ब्राह्मणदेव भाटाळीच्या विरुद्ध गावदेवी कुलशेत, असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. यश मात्रे थोडस आपण पाहिलं तर स्टेप मध्ये चुकतोय, थांबलेला आहे थोडासा. लाऊड अपील करण्यात आली. आणखी एक व्हाईट बॉल. सातत्याने लेग स्टंप वर जाण्याचा प्रयत्न यश मात्रेचा पाहायला मिळालाय. अवांतर धावा या ठिकाणी मिळाल्यात. स्कोर 23 आकड्यावरती 62 या लक्ष्याचा पाठलाग करताना क्लीन बोल्ड आणि अखेर यश मिळाले. दर्शन पाटील बाद, बिग विकेट. दोन षटकांची संमती 23 धावा धावपलकर पाहायला मिळतात.
यशाने एक मोठं यश आपल्या संघाला मिळवून दिलेलं आहे. कारण दर्शन पाटील जो धोकादायक ठरू पाहत होता त्याचा अडसर मात्र दूर केलेला आहे. त्याला तंबूचा रस्ता दाखवला आणि न्यू बॅटर आता मात्र गावदेव दिवे संघावरून मैदानामध्ये दाखल होतोय. सन ऑफ दिवे सूरज भोईर आव्हाने ते 62 धावांचा वीरबजरंग अर्थात रणवीर 11 वीरबजरंग कारेवली नीलम नाईक आणि लवेश नाईक फॅमडेम आपण पाहतोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू फेल केला जातोय. या तो पण कुठल्या प्रकारची धाव नाही आपण पाहतोय. या धावसंख्या स्थिर आता आपल्याकडे 23 धावा. 5 षटकाचा सामना तिसरं षटक मार्ग असतोय. जतीन पाटील धर्मराजा चषक ताडाली इथे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आकर्षक बाईकचा मानकरी ठरला होता. तोच खेळाडू सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय जतीन पाटील. आणि त्यानंतर राहणार चषकामध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट देखील ठरला होता. तिथे मात्र दिशेमध्ये भरकट या 55 वाईट आणि हा चेंडू मात्र जतीन याला पुन्हा एकदा टाकावा लागेल. दरम्यान धावसंघामध्ये सिंगल नाही बरं पडते.
स्वागताकडे आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे जे उत्कृष्ट आयोजक देखील आहेत माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कालेर सन्माननीय आदरणीय हरेश जोशी साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय वन मॅन शो अमोलजी तरे ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामपंचायत सदस्य चषक 20-25 आणि त्यांच्या शुभ हस्ते माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कालेर हरेशजी जोशी साहेबांना सन्मानित केलं जात आहे. माजी उपदेणारी शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे हरेश जोशी साहेबांना नेहमीच या स्पर्धेची आठवण देत राहील. त्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच त्यांचं कटआउट देखील आपण अगदी समोर पाहतोय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला बहुमूल्य सहकार्य देखील लाभलेलं आहे. आपण आलात या स्पर्धेचे सोहळा आढळलेत त्याबद्दल पुन्हा एकदा हरेश जोशी साहेब आपला आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय. पंचांनी फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. बारा चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 14च्या सरासरी प्रति षटकामागे धाव जोडतील गावदेवी दिवे संघाला जर विजय हवे असेल तर गावदेवी कोळशेत संघ नाही का आपण संपर्क साधायचा आहे. गावदेवी कोळशेत संघाचा संघ नाही का तो प्रतिनिधी आपण आमच्या व्यापीठाशी संपर्क साधायचा आहे. वेग नाही घेतो बॉलिंग ट्रॅकवर 14 षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 28 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. आपण पाहतोय गावदेवी दिवे संघाला विजयासाठी कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र दिशेमध्ये भरकटताना आपण पाहतोय गोलंदाज विवेक नाही केला. पंचांचा विशाल वाईट अवंतर धावणे संघाची धावसंख्या पोहोचली ती 35 वर 35. अतिशय भव्य दिव्य आयोजन मित्रांनो आपण पाहतोय वन मॅन शो अमोलजी तरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. लॉर्ड चेंडू समोर गेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना एका धावेपेक्षा अधिक नाही. 36 धावा 36 प्रेक्षकांसाठी नक्कीच प्रेक्षक गॅलरी देखील आपण पाहतोय. अगदी समोर आपण बघितलं तर स्वर्गीय मेघदीप शिवाजी पाटील बदलापूर प्रेक्षक गॅलरी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर स्वर्गीय संदीप नारायण तरे या प्रेक्षक गॅलरी देखील आपल्याला पाहायला मिळते. एक खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. एक सिंगल रन्स फलंदाजांनी पूर्ण केलेली आणि सिंगल संख्येत धावसंख्या 37. त्यानंतर मित्रांनो जो खेळाडू कक्ष आपण पाहतोय स्वर्गीय गणेश काशीनाथ तरे आणि स्वर्गीय सदानंद मोतीराम माली खेळाडू कक्ष आपण पाहतोय. आकर्षक टॉस बॉक्स आपण पाहतोय कैलासोशी पार्वती रतन मात्रे टॉस बॉक्स. विवेक नाईक बॉलिंग ट्रॅकवर सामनाकर फलंदाज प्रसाद पाटील इथे मात्र फान केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातोय बॅकपट स्कोलिंग रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 41 चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना 9 चेंडूमध्ये इथून अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. हे समीकरण गावदेवी दिवे संघासमोर पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता विजयासाठी.
चौथं षटक मार्गस्थ आहे विवेक नाईक. जतीन पाटील यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. 2 षटकामध्ये 20 धावा खर्च करून 2 सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत. बॅकला जाऊन खेळण्याचा प्रयत्न समोर खेळला जातो, मात्र चेंडू जातो मेडिकल रिझन मध्ये आणि इथे देखील फक्त एक सिंगल रनचा घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, सिंगल पेक्षा अधिक नाही. 42 धावा 42. 20 धावांची बरोबर आवश्यकता आहे. आता इथून 8 चेंडूचा खेळ फक्त शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेलं आपण बघतो. एकच या षटकामध्ये एक चौकाराचा अपवाद वगळला तर इथे पुन्हा एकदा पंच आमच्यावर वळतात, वाटचा इशारा करतात करणारा दिशांन चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 43 43. धावा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे देखील प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रसाद आणि सूरज या 2 बॅटर मध्ये पाहायला मिळते. दिव्य संघाची धावसंख्या या 2:45 वर पोहोचते. आपण सामना पाहतो या रणवीर 11 वीरबजरंग कारेवली विपक्ष गावदेव दिवे या 2 संघामध्ये दोन्ही नामांकित संघ आहेत. विवेक नाईक सेकंड लास्ट ओव्हर हातवतोय आपल्या संघाकडून. चौथं षटक मार्गस्थ आहे विवेक नाईकच्या रूपाने. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. स्टँड अँड डिलेवर खडे खडे चेंडूला फेकून दिले लॉंग अंचवरून सीमा पार षटकार. मस्त निडेट सिक्सर आपण बघतोय. इथून 11 धावांची अजून आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूने 11 धावांची आवश्यकता आहे या गावदेव दिव्य संघाला सामना जिंकण्यासाठी. या फटक्याची खरं तर आवश्यकता होती. तो फटका आपण बघतोय सूरज भोईरच्या बॅट मधून आणि अशीची किरण नक्कीच सूरजच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही. सामन्याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. दोन्ही संघाला मी तर म्हणेन अजूनही समान संधी आहे. मोठं लक्ष आहे. मात्र आज मैदानामध्ये मोठे लक्ष देखील आपण पाहतो पार करताना धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला जातोय. कालचा दिवस वेगळा होता. काल नक्कीच कमी धावसंख्येचे सामने पाहायला मिळत होते. तो डिफेंड देखील केले जात होते. काल 27 धावा देखील डिफेंड केल्या गेल्या होत्या. कसली संघाने तो कारनामा केला होता आणि आज मात्र धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला जातोय. 62 धावांचं लक्ष आणि 62 लक्षाचा पाठलाग करताना आतापर्यंत 4 षटकामध्ये गावदेवी दिव्य संघाने धावपलीकडे धावा जोडलेल्या त्या 51. 6 चेंडूचा शेवटचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी गावदेवी दिवे या संघाला. करण पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक त्याच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. करण याला इथे मात्र 11 रनचं संरक्षण करायचं आहे. इथे लॉंग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या हलूच पुढे सरकते. आपल्याकडे 52 धावा. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे.
गावदे दिवे संघाला विजयासाठी. पाच चेंडूंनी या 10 धावांची आवश्यकता आहे. गावदे दिवे संघ 65 लक्षाचा पाठला करतोय. इथे मात्र स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला होता. इथे आपण पाहू शकता दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. इथे मात्र धावांची लयलूट करताना अगदी चेंडूची फेकाफेक पाहायला मिळते आणि धावांची लयलूट देखील पाहायला मिळते. चेंडू शोधताना नक्कीच आपण बघू क्षेत्ररक्षक मात्र ते शोधून काढल्यात फलंदाजाने तब्बल 4 धावा धावून पळून 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि दृश्य कमीच वेळेला आपण पाहतोय या मैदानामध्ये कुठले फलंदाज आपण पाहतोय या कमी वेळा अशा प्रकारे या 4 धावा पूर्ण करतात. दिव्य संघाकडून 4 धावा पूर्ण केले जातात आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती या अब तक 56 वर. हे कुठेतरी टर्निंग पॉईंट ठरू शकेल कारण क्रुशियल मोमेंट आहे आणि अशा मोमेंटमध्ये या अशा प्रकारच्या चुका नक्कीच खूपच महाग ठरू शकतात संघाला. 56 धावा धावपलीवर पाहायला मिळतात. इथून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये या 6 धावांची आवश्यकता आहे. झालेल्या संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर या चुकामध्ये टाळावे लागतील. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. इथे फायनल खेळण्याचा प्रयत्न होता. लेग पॅच एक्स्ट्रा पंचाकडून येतो. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 57 धावा. 62 धावांचं आव्हान आहे. गावदेवी द्वे संघ या 62 लक्षाचा पाठला करताना पोहोचतोय आतापर्यंत 57 या धावसंख्येवर. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये या 5 धावांची आवश्यकता. 3-5चं समीकरण. करण पाटील याला रन रोखावे लागतील आपण पाहतोय. करण गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. चेंडू समोर गेले चेंडूला लॉंग रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मात्र 2 धाव फलंदाजाने पूर्ण. तिसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि इथे काय घडलंय पाहूया. स्वतःला झोकून दिलं होतं नक्कीच आपण पाहतोय या फलंदाज प्रसाद पाटील याने. 3 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि इथून 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन. या स्पर्धेमध्ये ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी. 2 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण सध्या पाहायला मिळत आहे. तिसऱ्या पंचाची नक्कीच इथे मदत घेतली गेली आहे. बाउंड्री चेक साठी नक्कीच आपण पाहतोय.
सेफ आपण पाहतोय कारण संरक्षण इथे केलं गेलेलं आहे. 1 धावाचं संरक्षण इथे केलं गेलेलं आहे आपण पाहतोय. म्हणजे ह्या तीन धावा आहेत. संघाची धावसंख्या 60 आणि 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीमध्ये आता मात्र पाहायला मिळतो कारण 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. रेसिंग कंपल्सरी आहे आणि या 2 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील दिव्य संघाला जर विजय हवे असेल तर. 2 चेंडूंनी 2 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना बघतोय रणवीर 11 वीरभद्रन कारिवली विपक्ष गावदेव दिवे या 2 संघामध्ये. 2 चेंडूंनी 2 धावांची आवश्यकता. ट्रॅकवर करण पाटील आपण पाहतोय तर सामनावीर फलंदाज सूरज भोईर. 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी गावदेव दिवे या संघाला. इथे मात्र आपण पाहतो या दिशान चेंडू आणि अशा क्रुशियल मोमेंट मध्ये असा चेंडू टाकणे वाईट चेंडू टाकणे म्हणजे वाईट अवस्था करणं नक्कीच आपल्या संघासाठी. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतं. या 2 चेंडू आणि केवळ एका धावेची आवश्यकता. 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. स्कोर इज लेवल आपण पाहतोय. धावसंख्या 61 धावा. 2 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. आणि इथे विजयी फटका विजय संपादन केलेला आहे या गावदेव दिवे या संघाने. या अभिनंदन गावदेव दिवे अँड हार्ड लक रणवीर 11 वीरभद्रन कारिवली. एक चेंडू राखून नक्कीच गावदेव दिवे संघाने हा सामना जिंकलेला आहे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण बोलणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे सन ऑफ दिवे सूरज भोईर. सूरज भोईर ठरला या सामन्याचा सामनावीर. नक्कीच दरम्यान व्यापीठाचं नुकतंच आगमन झालेलं आहे. आमचे लाडके आयोजक ज्यांच्या नावाने मित्रांनी स्पर्धा पाहतो या अमोलजी तरे यांच्या काकी या रत्नकला तरे, त्यानंतर शैला तरे, त्यांच्या नाणे सीमा तरे, वहिनी या साक्षी तरे आणि या बहीण राजश्री तरे या महिला भगिनींचं इथे आगमन झालेलं आणि सर्व महिला भगिनींचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 1 मॅन शो ही स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामपंचायत सदस्य चषक 20-25 आयोजन कुमार अमोल गणेश तरे या साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्या नक्कीच काकी या नानी वहिनी आणि ताई आपल्यामध्ये उपस्थित. मॅन ऑफ द मॅच कार्यक्रम मॅन ऑफ द मॅच ठरलेला सन ऑफ दिवे सूरज भोईर. आणि गणेशजी तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. तर सूरज भोईरस मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक संतोषजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गणेश तरे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सूरज भोईर याला द्यायचं आहे. सन ऑफ दिवे आपण बघतोय याची उपयुक्त फलंदाजी पाहिले मॅच विनिंग इनिंग आपण पाहिलेलं आहे. आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. ही सामनावीरची आकर्षक ट्रॉफी दिली जाते. वेल प्लेड सूरज आणि ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर 5 मिनिटांचा ब्रेक असेल. आपण कुठेही जाऊ नका. हम यू गए और यू आए.
कृपया खेळपट्टीवर कुठल्या प्रकारचा सराव आपण करायचा नाही. साजनजी भोईर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी कूलर आपल्याला पाहायला मिळतोय. तर मित्रांनो आपण वळूया आपण एका सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित नक्कीच आपण पाहतोय त्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहत आहोत. अमोलजी तरे यांच्या काकी रत्नकला तरे या उपस्थित झालेल्या त्याने त्यांचा सन्मान इथे केला जाईल. वन मॅन शो या स्पर्धेचे आयोजक अमोल गणेश तरे जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या काकी आपण पाहतोय रत्नकला तरे आणि त्यांचा हा सन्मान अमोलजी तरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. ऑनस्क्रीन आपण पाहू शकता हा सन्मान इथे केला जात आहे. रत्नकला तरे ज्या अमोलजी तरे यांच्या काकी आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर मित्रांनो अमोलजी तरे यांची आणखीन एक काकी शैलाजी तरे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतो ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहत आहोत अमोलजी तरे जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य चषक 20-25 आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शैलाजी तरे कोळशेत संगणकाने संपर्क साधायचा आहे. गावदेव कोळशेत संगणक अथवा प्रतिनिधी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. त्यानंतर अमोलजी तरे यांच्या नानी सीमाजी तरे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे अमोलजी तरे यांच्या माध्यमातून यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आपण पाहू शकता अमोलजी तरे यांच्या नाणे आहेत सीमाजी तरे आणि त्यांचा देखील हा सन्मान इथे केला जातोय. अमोलजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. त्यानंतर अमोलजी तरे यांच्या वहिनी साक्षीजी तरे देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान अमोलजी तरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अमोलजी तरे यांच्या त्या वहिनी आहेत साक्षीजी तरे आणि हा सन्मान इथे केला जात आहे. या स्पर्धेचे आयोजक या स्पर्धेचे शिल्पकार अमोलजी तरे यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर मित्रांनो अमोलजी तरे यांच्या भगिनी अर्थात आपण पाहतो त्यांच्या ताई राजश्री तरे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि अमोलजी तरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. अमोलजी तरे यांच्या नक्कीच त्या ताई आहेत भगिनी आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे वन मॅन शो आपण बघतोय अमोलजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. या प्रमुख उपस्थिती बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. हा सन्मान इथे केला गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये कशिलेगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती संतोषजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे आपण करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे वन मॅन शो या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतो अमोलजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत.
कशेली गावचे उद्योगपती संतोषजी म्हात्रे साहेब यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा देखील हा सन्मान येथे केला जातोय. दिशांजी माली यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अमर माले यांचे ते बाचे आहेत, त्यांची देखील उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते. आपण ऑन स्क्रीन पाहतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि विलास पाटील साहेबांचं देखील इथे आगमन होतंय, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच त्यांचं कटआउट देखील आपण समोर पाहू शकता. विलास पाटील साहेब आपण पाहतोय गोल्डन मॅन. तर जो दिलेला वेळ होता तो आता मात्र समाप्त झालेला आहे. वळू आपण सामन्याकडे. ज्याप्रमाणे भाटाली या संघाने या टॉस जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले आणि या फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेल्या गावदेवी या कुलशेच्या संघाला पहिल्या फेरीमधील शेवटची लढत यानंतर सामने आपल्याला 4 षटकांचे पाहायला मिळतील. गावदेव कोलशेत विपक्ष ब्राह्मणदेव भाटाले या दोन संघामधील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आणि यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात होईल.